नमस्कार, हरे कृष्ण, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल ॲस्ट्रो विज्ञान यावरती. आज आपण ज्योतिषाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. कोण कोण होते जे व्यक्ती ज्यांनी इतिहासाच्या पडद्यावर या ज्योतिष शास्त्राला आत्तापर्यंतच्या आधुनिक काळापर्यंत घेऊन आले आहेत आणि त्याला खूप छान प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांबद्दल जाणून घेणार आहोत एकदम संक्षिप्त रूपामध्ये. तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. पुढे जाण्यापूर्वी परत एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याबद्दल माहिती सांगा. नमस्कार मित्रांनो. तर जेव्हा आपण ज्योतिषाच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा ते काही दशक किंवा काही शतक नाही तर कदाचित हजारो आणि किंबहुना काही लाखो वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दल बोलत आहोत. तर ज्योतिष म्हणजे ज्योती आणि ईश या दोन मूळ शब्दांना घेऊन बनवलेला शब्द आहे. तर ज्योती म्हणजे लाईट किंवा प्रकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. तर अशी ज्योती, असा प्रकाश जो आपल्याला ईश्वर प्राप्तीकडे नेण्यासाठी मदत करतो ते शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्याच्यामुळे या ज्योतिषशास्त्राला वेदांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तर जेव्हा ज्योतिषाबद्दल बोलतो तेव्हा वेदांचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, कारण ज्योतिष हे वेदांगाचा एक खूप अविभाज्य भाग आहे. तर ज्योतिष हे अनेक ऋषीमुनींनी त्यांच्या ऑब्झर्वेशननी, त्यांच्या तपस्येनी, त्यांच्या साधनेने हे विकसित केलेलं आहे. त्यांनी पाहिले की संपूर्ण अवकाशामध्ये अनेक ग्रह आहेत, अनेक तारे आहेत आणि ह्या सर्वांच्या वेगवेगळ्या पॅटर्न्सनी, ह्या सर्वांच्या वेगवेगळ्या एनर्जीजनी आपल्या मानवावरती वेगवेगळे परिणाम होत असतात आणि त्याचाच अभ्यास करून आणि वेदांच्या आधारे त्यांनी त्यांनी या विज्ञानाला पुढे खूप अनेक प्रकारे डेव्हलप केलेला आहे. तर याचा सुरुवातीचा उल्लेख, ज्योतिषाचा सुरुवातीचा उल्लेख हा ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये येतो. तर आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर ऋग्वेद आणि यजुर्वेद ह्याच्यामध्ये सुरुवातीचे उल्लेख ज्योतिषाचे आलेले आहेत आणि त्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी ह्याला खूप प्रकारे डेव्हलप केलेले आहेत. जसे वसिष्ठ मुनी आहेत, तसे गर्ग मुनी आहेत, तसे भृगु मुनी आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की भृगु संहिता आणि गर्ग संहिता हे ज्योतिषावरचे खूप मोठे वाङ्मय आहे आणि आजही त्याच्यावरती अनेक लोक अभ्यास करत आहेत. तर अशा अनेक ऋषीमुनींनी गुरु शिष्य परंपरेनुसार पुढे पुढे हे नॉलेज, हे ज्ञान पुढे पुढे आपल्याला दिलेले आहे. आणि आज आपण बघतो की महाभारत किंवा रामायण किंवा अनेक वेगवेगळे पुराणातील ग्रंथ आहेत, यामध्ये सुद्धा ज्योतिषाबद्दल अनेक उल्लेख आलेले आहेत. जसे रामायणामध्ये काही उल्लेख आहेत, महाभारतात सुद्धा याचे काही उल्लेख आहेत. आणि मग जसा जसा काळ पुढे पुढे येत गेला, अनेक ऋषीमुनींनी त्याच्यामध्ये त्यांचे कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे, त्यांच्या शिष्यांना शिकवलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि साधारण महाभारताच्या काळामध्ये म्हणजे साधारण 5 ते 6 हजार वर्षांपूर्वी पराशर मुनी म्हणजे कोण? तर पराशर मुनी हे श्रील व्यासदेव यांचे पिता आणि हेच पराशर मुनी आहेत ज्यांनी विष्णू पुराण या महाग्रंथाची पण निर्मिती केलेली आहे. तर ह्याच पराशर ऋषींनी बृहत पराशर होरा शास्त्र या महाकाव्यरूपी ग्रंथाची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये ज्योतिषाचे सर्व सार म्हणजे आतापर्यंत जेवढे काही वेगवेगळ्या ऋषीमुनींनी आपल्याला सार सांगितलेला आहे त्यांच्या कॉन्ट्रीब्युशननी, ह्या सर्वांचा सार त्यांनी बृहत पराशर होरा शास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि ह्याचे संदर्भ अनेक हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. जसं मी सांगितलं की पराशर मुनींनी हे शास्त्र त्यांचे शिष्य म्हणजेच मैत्रेय मुनींनी यांना सांगितले. तर बृहत पराशर होरा शास्त्र म्हणजे काय आहे? तर पराशर मुनी आणि मैत्रेय मुनी यांच्यामध्ये झालेला परिसंवाद म्हणजे प्रश्न आणि उत्तरांची एक सिरीज, एक शृंखला. तर त्यांनी जेव्हा हे महाग्रंथ आपल्याला दिलं तेव्हा ते पराशर मुनींनी दिलं मैत्रेय मुनींना. मैत्रेय मुनींनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या शिष्यांना ह्याच्याबद्दल शिकवलं. आणि ह्यातीलच एक मैत्रेय मुनींचेच एक काय म्हणता येईल की पराशर मुनी ह्यांचा मुलगा म्हणजेच पुत्र हे म्हणजे श्रील व्यासदेव. हे श्रील व्यासदेव म्हणजे अजून कोणी नसून ज्यांनी संपूर्ण महाभारताची निर्मिती केली, अनेक वेगवेगळ्या वेदांना एकत्र आणलं, उपनिषदांना एकत्र आणलं आणि लेखी स्वरूपात कलियुगी जीवांना त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं. या व्यासदेवांनी सुद्धा यामध्ये थोडं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच दिलेलं आहे. आणि मग पुढे वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या सिस्टीम सुद्धा डेव्हलप केलेल्या. जसे व्यासदेवांचे एक शिष्य होते ज्यांचं नाव होतं जैमिनी ऋषी. तर जैमिनी ऋषींनी सुद्धा एक ज्योतिषामध्ये एक वेगळी ब्रांच डेव्हलप केलेली आहे, ज्याला आपण जैमिनी पद्धती सुद्धा म्हणतो. तर असंच करत करत हा इतिहास हजारो वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या गुरु शिष्य परंपरेतून येत गेलेला आहे.
आणि मग पुढे मेडिवल पिरियड म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये, म्हणजे साधारण 1000-2000 वर्ष ते साधारण एक 400-500 वर्षांपूर्वीपर्यंतच्या इतिहासात बघितलं, तर त्यात सुद्धा अनेक वेगवेगळ्या विद्वानांनी त्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. आणि हे गरजेचं पण होतं, कारण ज्योतिषशास्त्र जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा मोस्टली ते फंडामेंटल्स वरती दिलेलं गेलं आहे. म्हणजे पत्रिका कशी सोडवावी ह्याच्यापेक्षा जास्त की पत्रिकेचे प्रिन्सिपल्स काय आहेत, म्हणजे वेगवेगळे घटक काय आहेत आणि वेगवेगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा बीज गुण रूपामध्ये अर्थ काय असतो, ह्याबद्दल सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यामुळेच हे फंडामेंटल्स वापरून आत्ताच्या युगामध्ये देशकाल पात्र हे वापरून कसं ह्याच्यामध्ये आत्ताच्या युगामध्ये त्याला रेलेव्हन्स करता येईल, त्याला आजच्या काळामध्ये कसं वापरता येईल, ह्याचे काही एक्झाम्पल्स त्यांच्याद्वारे, त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी दिले. काही नावं मी इकडे घेऊ इच्छितो, जसे वराहमीर नावाचे एक खूप मोठे विद्वान होते. त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे मध्ययुगीन काळामध्ये. नंतर कल्याण वर्मा नावाचे एक लेखक होऊन गेले, विद्वान होऊन गेले. साधारण 500 एक क्राइस्टच्या नंतर 500 वर्ष, म्हणजे इकडनं आता मोजलं तर एक साधारण 1500 वर्षांपूर्वी. नंतर त्यानंतर अनेक वर्ष पुढे हे विज्ञान पुढे पुढे जात राहील आणि मग नंतर मंत्रेश्वर नावाचे एक खूप मोठे विद्वान होऊन गेले साधारण 16व्या शताब्दीमध्ये. तर असे अनेक वेगवेगळ्या विद्वानांनी ह्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की हे सर्व बृहत पराशर हुरा शास्त्र ह्या ग्रंथाच्याच द्वारे आधारित आहेत. आपल्याला माहिती आहे की पराशर मुनी यांना ज्योतिषाचे पिता म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनाच नमन करून त्यांच्याच लाईन्समध्ये त्यांनी हे इतिहास, त्यांनी हा ग्रंथ डेव्हलप केलेला आहे. त्यांनी ज्योतिषाचे खूप मोठे कॉन्ट्रिब्युशन इकडे केलेले आहे. आणि आपण पुढे येऊन बघतो की साधारण एक 100-550 वर्षांपूर्वी आधुनिक जगामध्ये तिकडे पण बऱ्याच खूप मोठ्या मोठ्या विद्वानांनी, खूप मोठ्या मोठ्या संतांनी म्हणता येईल की या विज्ञानाला अजून छान प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. मी इथे काही नावं आणखी घेईन, जसे बी रमण होते, जसे के राव होते, सूर्यनारायण राव होते. तर यांनी एकदम आधुनिक काळामध्ये त्याचा काय रेलेव्हन्स आहे याच्याबद्दल खूप छान प्रकारे टीका केलेली आहे. त्यांच्या कॉमेंटरी, अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याद्वारे आपल्याला आजच्या काळामध्ये ह्याची ऍप्लिकेशन्स कशी करायची हे समजलं आहे. याचं कारण म्हणजे आधुनिक काळामध्ये अनेक कॉम्प्लेक्स गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, ज्या कदाचित वैदिक काळात नव्हत्या. जसं की डायव्होर्सेस किंवा करिअर बाबतीत तुम्ही बघितलं तर इतके हजारो प्रकारचे वेगवेगळे फील्ड तयार झालेले आहेत. नंतर डिप्रेशन, टेन्शन, हायपर टेन्शन, स्ट्रेस आणि अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत ते नवीन नवीन निर्माण झालेले आहेत. किंवा तुम्ही पॉलिटिकल फील्ड घेतलं, किंवा तुम्ही स्टॉक मार्केट घेतलं, फायनान्शियल फील्ड घेतलं, तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आता उदयास आलेले आहेत. तर वैदिक काळात बघितले तर जनरली हे कुठे वापरलं जायचं, तर लोक जनरली मुहूर्त बघायला, जे अजूनही वापरलं जायचं. किंवा त्या काळी खूप मोठे राजे महाराजे होते, तर राजे महाराजे ह्या ज्योतिषशास्त्राचा वापर करायचे की चढाई कधी करायची, लढायला सुरुवात कधी करायची, किंवा एखाद्या राजासोबत करार करायचा तर तो कधी करायचा, आणि कुठला शुभ काळ आहे माझ्यासाठी, कुठला अशुभ काळ आहे, आणि कधी मी विवाह करावा. तर ह्या सगळ्या कारणांसाठी जुन्या काळामध्ये हे वापरलं जायचं. आजही यातल्या बऱ्याच गोष्टी वापरल्या जातात, पण आधुनिक काळामध्ये त्याची जी देशकाल पात्रानुसार वापरली जाणारी ऍप्लिकेशन्स आहेत ती वेगळी आहेत. त्याच्यामुळे आधुनिक काळातील सुद्धा अनेक वेगवेगळ्या ऋषीमुनींनी ह्यामध्ये केलेले कॉन्ट्रिब्युशन सुद्धा खूप महत्वाचे आहे. तर त्यांना सुद्धा आपण नमन करूयात, सर्व ऋषीमुनींना सुद्धा नमन करूयात की त्यांनी या ज्योतिषशास्त्राला आत्ता ह्या आधुनिक जगापर्यंत घेऊन आलेले आहेत. आपल्याला माहितीच आहे की आपल्यावरती पाश्चात्य देशांकडनं, खास करून युरोप आणि मुघल यांच्याकडून खूप आक्रमणं झाली, आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे नुकसान झालं आपल्या भारताच्या इतिहासाचे, आपल्या संस्कृतीचे. आपल्याला माहितीच आहे की तक्षशिला आणि नालंदा इथे जी युनिव्हर्सिटीज होत्या तिथेही खूप नुकसान झालं, आणि आपल्या संस्कृतीचंही खूप नुकसान अनेक आक्रमणांमुळे झालेलं आहे. आणि ह्या सर्वांपासून बचाव करत करत हा इतिहास, हे शास्त्र, अध्यात्म अजूनही आपल्या आधुनिक काळामध्ये जिवंत आहे. ह्या सर्व ऋषीमुनींनी, ह्या सर्व विद्वानांनी त्याचं संरक्षण केलेलं आहे, त्याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे ह्या सर्वांना आपण खरंच कृतज्ञ आहोत की त्यांनी हे खूप सुंदर शास्त्र आपल्याला दिलेले आहे. आणि आजही मी आजकाल बघतोय की अनेक लोक त्याला वापरण्याचा प्रयत्न करत आहे, अनेक लोकांना त्याचं महत्व समजायला लागलेलं आहे. आणि त्यामुळेच ह्या शास्त्राला पुढे नेणं खूप महत्वाचं आहे, आणि तोच माझा या व्हिडिओ पासून केलेला प्रयत्न आहे.
तर आशा करतो की तुम्हाला या इतिहासाबद्दल थोडक्यात समजलं असेल आणि तुम्ही सुद्धा पुढे येणाऱ्या व्हिडिओबद्दल खूप उत्सुक असाल की पुढे कसं मी बेसिक्सपासून सुरुवात करणार आहे. असा एक विचार आहे माझा की बेसिक्सपासून सर्वांना माहिती द्यावी की ज्योतिषाला कसं बेसिक्सपासून समजून घ्यावं, एकदम मूलभूत फंडामेंटल्स कसे समजून घ्यावे. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा आणि मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच जोडले राहा माझ्यापासून. हरे कृष्ण, जय श्रीराम.